वाशिम जिल्ह्यातील झेंडूच्या शेतीचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय। ऐन दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर झेंडूच्या फुलाचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय। शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडून पूरग्रस्तांना 5 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे। पूर्वीचे 1 कोटी आणि आता पुन्हा 4 कोटी अशा 5 कोटी रुपयांचा प्रस्ताव मान्यतेसाठी उच्च न्यायालयाकडे पाठवण्यात आलाय। 50 लाख रुपयांवरील खर्चासाठी साई संस्थानला उच्च न्यायालयाची परवानगी बंधनकारक असते। नांदेडच्या रेणुकादेवी संस्थानकडून पूरग्रस्तांना 1 कोटी 1 लाखांची मदत देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ही मदत जमा करण्यात आली आहे। अन्य संस्थांना देखील मदत करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 43,000 शेतकऱ्यांना कृषी पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई मिळणार आहे। शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत ही मदत देण्यात येणार आहे। बुलढाणा येथील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी स्वतःचे 2 प्लॉट विकून राज्यातील नुकसानग्रस्तांना 25 लाखांची मदत देत असल्याचं घोषित केलंय। त्यांनी प्लॉट विक्रीचं कागदपत्र पत्रकारांना पाठवलं, तसंच 25 लाखांची रक्कम देखील पत्रकार परिषदेत आणली होती। ही रक्कम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देणार असल्याचं गायकवाड यांनी म्हटलं। खासदार बजरंग सोनवणेंनी बीडच्या माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला। गोपीचंद पडळकरांनी पूरग्रस्तांना मदत केली आहे। 14 गाड्या चारा आणि गहू नुकसानग्रस्तांसाठी देण्यात आले आहेत। पडळकरांनी झेंडा दाखवून मदतीसाठी ट्रक रवाना केले। हिंगोली जिल्ह्यामध्ये ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसान भरपाईसाठी 231 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे। मदत वितरणासाठी प्रशासनाकडून शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्याचं कामाला गती आलेली आहे। बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील कीर्तनकार मंडळींनी पुढाकार घेतलाय। कीर्तनाच्या माध्यमातून नागरिकांना मदत करण्याचं आवाहन करण्यात येत आहे। आता एक मोठी बातमी। विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती, पण आता हा हल्ला बनावट असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। मिळालेल्या माहितीनुसार नागपूर ग्रामीण पोलिसांनी या संदर्भात क्लोजर समरी कोर्टात सादर केली आहे। दरम्यान अनिल देशमुख यांच्यावर कुणी हल्ला केला याचा कोणताही पुरावा सापडला नाही, त्यामुळे पोलिसांनी कोर्टामध्ये हा हल्ला खोटा असल्याचं सांगितलंय। या प्रकरणामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान अनिल देशमुख यांच्या गाडीवर मोठा दगड फेकून जीवघेणा हल्ला झाला होता आणि त्यात अनिल देशमुख किरकोळ जखमी झाले होते। मात्र हा अनिल देशमुख यांचा दावा बनावट असल्याचं समोर आलं। गोपीचंद पडळकरांनी पुन्हा जयंत पाटील यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे। जयंत पाटलांच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं असा सवाल पडळकर यांनी भर सभेत केला। हिंदू बहुजनांच्या दसरा मेळाव्यात पडळकरांची जीभ घसरली। राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच सर्वसामान्यांच्या लालपरीची पुन्हा एकदा भाडेवाढ होणार असल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। 10% भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आल्यानं दिवाळीपूर्वीच प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार आहे। चिपळूणमधील TWJ कार्यालयाची आर्थिक गुन्हे अन्वेषण खात्याकडून चौकशी करण्यात आली। गेल्या 6 महिन्यांपासून भाडं थकवल्यानं 11,000 गुंतवणूकदार हवालदिल झालेत। गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये थकीत आहेत। महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। दिवाळी आधी कृती समिती धरणे आंदोलन करणार आहे। 13 ऑक्टोबरपासून मुंबई सेंट्रल डेपोमध्ये विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे। मावळ तालुक्यातील भात पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्यानं भात पीक उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले। पूरग्रस्त भागात शेतकऱ्यांचा संसार वाहून गेलाय। अशातच पंढरपुरातील रेशन धान्य दुकानातील काळा बाजार उघडकीस आलाय। पंढरपूर कराड रोडवर स्वस्त धान्य दुकानातील गहू आणि तांदूळ अनधिकृतरित्या खासगी वाहनांमध्ये भरलं जात होतं। रायगड जिल्ह्यातल्या पोटल गावातील रहिवासी विलास शिखंडे यांना अधिकृतपणे कुणबी दाखला मंजूर झालाय। उपविभागीय अधिकाऱ्यांच्या हस्ते कुणबी दाखल्याचं वितरण झाल्यानंतर मराठा बांधवांनी पेढे वाटून आनंद साजरा केला। धाराशिवमध्ये पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना बँकेनं कर्जाबाबत नोटीस पाठवलेली आहे। शिवसेनेकडून शेतकऱ्यांच्या नोटीसची होळी केली जाणार असल्याचं आमदार कैलास पाटील यांनी म्हटलंय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांनी पोस्टरबाजी केली। शुल्कवाढीविरोधात विद्यार्थी आक्रमक झाले असून पोस्टरच्या माध्यमातून शुल्कवाढ रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली।
यवतमाळच्या पुसदमध्ये आदिवासी समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। विविध 14 मागण्यांसाठी आदिवासी समाज बांधव रस्त्यावर उतरले। बुलढाण्यात चैन सुख संचेती यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेडने आंदोलन केलं। पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। आता कोल्हापुरातून एक मोठी बातमी। कोल्हापुरात स्लॅब कोसळून दुर्घटना घडली आहे। इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 4घांना वाचवण्यात यश आलेलं आहे। जवळपास 2.5 तास रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं। महापालिकेच्या फुलेवाडी फायर स्टेशनच्या नव्या इमारतीचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली। आणखी एक मोठी बातमी। राज्यामध्ये धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी होते। अशातच धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी सरपंचानं कार पेटवल्याची घटना घडली आहे। जालन्यातील लोणार भायगावचे सरपंच गोविंद जाधव यांनी हा आक्रमक पवित्रा घेतला। धनगर आंदोलक दीपक बोराडे यांच्या समर्थनार्थ जाधव यांनी स्वतःची मारुती स्विफ्ट गाडी पेटवली। दरम्यान 2 दिवसात जर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळालं नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा सरपंच जाधव यांनी दिलाय। आमचा भाऊ 14 दिवस झाले उपोषणाला बसलेला आहे। म्हणून मी ह्या शासनाला सांगू इच्छितो की मी माझी स्वतःची गाडी पेटवत आहे, तरी 2.5 कोटी धनगर समाजाला इशारा करत आहे की आपण घरी बसून चालणार नाही। बांधव आपला जर दीपक भाऊ जर गेला तर आपण काय करणार आहे? म्हणून मी आज माझी स्वतःची गाडी पेटवत आहे। परत दुसरा विषय की मी स्वतः जर या शासनानं 2 दिवसात दखल नाही घेतली तर मी स्वतः आत्मदहन उद्या 2 दिवसात या करणार आहे। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। राज्यात विविध ठिकाणी झालेली अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना बीपीएड, एमपीएड, एमएड आणि बीएड, एमएड या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता आला नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेऊन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं संस्थात्मक वाढीव फेरी घेण्याचा निर्णय घेतलाय। ही फेरी 3 ते 5 ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात येणार आहे। एक मोठी बातमी। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे। जयंत पाटलांवर टीका करताना त्यांनी पुन्हा एकदा अश्लील भाषा वापरली आणि सांगलीतल्या विरोबा वन आरेवाडीमध्ये हिंदू बहुजनांचा दसरा मेळावा पार पडला। यावेळी पडळकरांनी पातळी सोडून टीका केली। यामुळे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर भानावर येणार आहेत की नाही असा सवाल केला जातोय। पडळकरांनी काही दिवसांपूर्वी जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर टीका केली होती। त्यानंतर चहूबाजूनं टीकेची झोड उठली। मुख्यमंत्र्यांनी पडळकरांची कानउघडणी देखील केली होती, तरीही पडळकरांनी जयंत पाटलांवर खालच्या भाषेत काल टीका केली। तसंच जयंत पाटील यांना आव्हान देखील दिलंय। त्यामुळे पडळकरांना आता आवडणार तरी कोण असा प्रश्न निर्माण झालाय। ही लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे। ज्यांनी कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे। अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता। जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना। अमुक अमुक यांची तुम्ही औलाद आहे असं मला वाटत नाही। अरे पण तुम्ही त्याचा गैरअर्थ का घेताय? पूर्वी लोक दत्तक पण घेत होती ना जुन्या काळामध्ये। मला वाटलं त्यांच्यासारखा हा नाही, म्हणजे ह्याला काय दत्तक वगैरे घेतला का? पहिली भांड्याव बिंड्याव द्यायची माणसं माहिती आहे तुम्हाला? हा, आपल्या घरात आई आजी सांगते ह्याला भांड्यावरती घेतलाय, अमुक केलंय, तमुक केलंय, तो ह्यांच्या मागे फिरत फिरत आला होता म्हणून आम्ही घेतलाय। आपल्या गावात कितीतरी अशा स्टोर आहेत, गावात हे तुला कुणी काढलाय सहज म्हणते ती माणसं। अरे त्या जयंत्याला माझं चॅलेंज आहे, माझी हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगलीमध्ये केली। ते वाळव्याचं कुत्र म्हणत होतं की त्याला पोरं हुडकायला चाललेत। त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आव्हान करतोय बिरोबाच्या बनातनं, तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टायमिंग देईल, टायमिंग।
एक विधानसभेचा आमदार ज्याला 40,000च्या मताने निवडून दिलाय त्याच्या विरोधामध्ये हे शिव्या देत आहेत, हे गोप्या गोप्या म्हणतायत. कुठं डेबिट झालं नाही, कुठं तिथं असा स्पेशल रिपोर्ट झाला नाही. म्हणजे ह्यांना हे मान्य आहे. मला गोप्या म्हणलं यांना, मला म्हणू दे रे, मी एकदम सामान्य घरातला पोरगा आहे. मला गोप्या म्हणला काय आणि काय म्हणला मला त्याचा फरक पडत नाही. मग मी तुला जनत्या म्हटलं तर चालेल का?